आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या। मंडळी नमस्कार। सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी काल आचारसंहिता लागू झाली आणि येत्या 10 तारखेपासून निवडणूक उमेदवारांचं अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे। मंडळी तब्बल 9 वर्षानंतर सांगोलेकर हे आपला नगरसेवक नगर परिषदेच्या सभागृहात पाठवून देणार आहेत। मंडळी सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि त्यामध्ये आचारसंहिताही लागली। मात्र सांगोल्यातील विविध पक्षांच्या युती आघाडीचं घोंगडं अद्यापही भिजत आहे। त्यामुळं उमेदवारीसाठी इच्छुक असलेले भावी नगरसेवक हे नेत्यांच्या आदेशाकडे सध्या डोळं लावून बसल्याचं दिसतंय। मंडळी 2016 साली सांगोला नगर परिषदेसाठी निवडणूक झाली होती। 2016 ते 2021 हा कार्यकाल मागच्या वेळेस होता। मात्र 2021 साली नगर परिषदेचा कार्यकाल संपला आणि तिथून पुढं आज तागायत सांगोला नगर परिषदेची निवडणूक झालेली नाही। म्हणजे 2016 सालीच सांगोलेकरांनी नगरसेवक सभागृहात पाठवले होते। तेव्हानंतर आता प्रथमच तब्बल 9 वर्षानंतर सांगोलेकरांना आपापल्या प्रभागातील वार्डातील उमेदवाराला नगरसेवक म्हणून सभागृहात पाठवावं लागणार आहे। मंडळी 2021 साली सांगोला नगर परिषदेचा कार्यकाल संपल्यानंतर नगर परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती। मात्र राज्यभरात आरक्षणाचा वाद निर्माण झाल्यामुळं तेव्हापासून आज तागायत निवडणूक झाली नव्हती। मंडळी प्रशासक लागू झाल्यानंतर सांगोला शहरातील विकासाला खो बसला होता, कारण आपला हक्काचा प्रतिनिधी सभागृहात नसल्यामुळं त्या भागातील प्रश्न हे सभागृहापर्यंत जात नव्हते आणि ते प्रश्न सुटत नव्हते। त्यामुळं अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता त्या भागातील लोकांना आपला उमेदवार सभागृहात पाठवण्याची संधी निर्माण झाली आहे। मंडळी 2016 साली झालेल्या निवडणुकीमध्ये सांगोला शहरासाठी निवडून द्यायच्या नगरसेवकांची संख्या ही 20 होती, म्हणजे सदस्य संख्या 20 होती। आता ही सदस्य संख्या 23 असणार आहे। मंडळी सांगोला नगर परिषदेचा हा परिसर 11 प्रभागांमध्ये विभागण्यात आला आहे। त्यापैकी 10 प्रभागांमध्ये द्विसदस्यीय सदस्य असतील, तर एक प्रभाग हा त्रिसदस्यीय, असे एकूण 23 सदस्य सांगोला नगर परिषदेसाठी असणार आहेत। मंडळी यावेळेस सांगोला नगर परिषदेमध्ये सदस्य संख्या ही 20 वरून 23 वर गेलेली आहे, म्हणजे ही संख्या 3 वाढलेली आहे। मंडळी या 23 जागांमध्ये 2 जागा या अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित असणार आहेत। 3 जागा या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला यासाठी आरक्षित आहेत, तर 7 जागा या सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झालेत। उर्वरित 11 जागांपैकी 1 जागा ही अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारण म्हणून, तर 3 जागा या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग अशा आरक्षित झालेत आणि 7 जागा या सर्वसाधारण आहेत। मंडळी प्रभाग क्रमांक 3 मधील अ व प्रभाग क्रमांक 8 मधील अ या 2 जागा अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव ठेवण्यात आल्यात, तर प्रभाग क्रमांक 2 मधील अ ही 1 जागा आणि अनुसूचित जाती सर्वसाधारण म्हणून आरक्षित करण्यात आलेली आहे। मंडळी सांगोला नगर परिषदेमध्ये यावेळेस होणाऱ्या निवडणुकीमध्ये 50% महिला या प्रतिनिधित्व करणार आहेत, म्हणजे 50% आरक्षणाची अंमलबजावणी या निवडणुकीमध्ये होणार आहे। त्यामुळं 23 पैकी 12 जागांवर महिलांना उमेदवार म्हणून संधी मिळणार आहे। असं असलं तरी उर्वरित 11 जागांवर देखील महिलांना निवडणूक लढवण्याची संधी आहे। मंडळी यावेळेस होणारी निवडणूक ही 2011च्या लोकसंख्येच्या आधारे संरचित करण्यात आले, म्हणजे या निवडणुकीमध्ये आखण्यात आलेली प्रभाग रचना ही 2011च्या लोकसंख्येनुसार आहे। मंडळी यातूनच तब्बल 11 प्रभागांमधून 23 नगरसेवक नगर परिषदेमध्ये पाठवले जाणार आहेत। यामध्ये महिलांसाठी 12 जागा राखीव आहेत, तर इतर उर्वरित जागांवरही महिलांना संधी मिळू शकते। मंडळी शहरातील 34,321 लोकसंख्येपैकी अनुसूचित जातीचे
4803 इतके मतदार आहेत, तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या ही 170 आहे. मंडळी, सांगोला नगर परिषद निवडणुकीसाठी शहरात 33,698 मतदारांची नोंद करण्यात आलेली आहे. मंडळी, नगर परिषद निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये आनंदाचं वातावरण पसरले. आपल्याला जो उमेदवारी मिळेल या अपेक्षेने सर्व इच्छुक उमेदवार कामाला लागलेत. अगदी सोशल मीडियावर त्यांनी धुरळा उडवून दिला आहे. मात्र मंडळी, दुसरीकडं नेते मंडळींमध्ये स्मशान शांतता दिसत असल्याचं पाहायला मिळतं आहे. मंडळी, असं जरी असलं तरी आतल्या गोटातून ही युती आघाडीच्या बाबतची चाचपणी सुरू असल्याचंही कानावर येते. मंडळी, नेते मंडळी ही युती किंवा आघाडी संदर्भात सद्यस्थितीत तरी कोणत्याही पद्धतीचं वक्तव्य करताना दिसत नाही. मात्र आतल्या गोटातून हे विविध नेते मंडळी आणि पक्ष तसेच गट हे युती आघाडीसाठी खलबतं करत असल्याचंही दिसून येतं आहे. मंडळी, नेते मंडळींच्या या एकूण भूमिकेकडं उमेदवारांचं लक्ष लागून राहिलं असलं तरी अर्ज भरण्याचा दिवस हा जवळ येतो आहे. म्हणजे अर्ज दाखल करण्यास 10 नोव्हेंबर रोजी सुरुवात होणार आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ही 17 नोव्हेंबर आहे. म्हणजे मंडळी, आणखी 4 दिवसात हे अर्ज दाखल व्हायला सुरुवात होतील. तत्पूर्वी उमेदवारांची निश्चिती होणं अपेक्षित आहे, कारण उमेदवार निश्चित झाल्यानंतर सर्व पद्धतीच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करणं हे त्या उमेदवारांच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरणार आहे. मंडळी, जे जुने उमेदवार आहेत त्यांना ह्या गोष्टी अवघड नाहीत. मात्र नव्यानं निवडणुकीमध्ये उतरू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या दृष्टीनं हे दिवस अत्यंत कमी आहेत. त्यामुळं नेते मंडळींनी तातडीनं युती किंवा आघाडी अथवा स्वबळाच्या बाबतीतचा निर्णय घोषित केल्यास हे उमेदवारांच्या दृष्टीनं अत्यंत सोयीचं होणार आहे. मंडळी, नगर परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी आपापल्या प्रभागात वार्डात जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केलेली आहे. अनेक उमेदवार हे सोशल मीडिया डिजिटल मीडियाचा आधार घेऊन लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. मात्र मंडळी, या उमेदवारांना अद्याप उमेदवारी संदर्भातला कुठलाही ग्रीन सिग्नल मिळाला नाही. मात्र आपल्यालाच उमेदवारी मिळेल या अपेक्षेने बहुसंख्य उमेदवार हे कामाला लागल्याचं दिसून येते. मंडळी, तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.